कोणीतरी कोणासाठी भाग दुसरा. लेखिका प्राची सोळे. प्रतीकला दिलेली खोली त्याला खूप आवडली. मोठ्या अर्धगोलाकृती खिडक्या, त्यांना बिलोरी काचा लावलेल्या, खिडक्यांवर पांढरे शुभ्र जाळीदार पडदे सोडलेले, खूप ऐसपैस लाकडी पलंग, त्यावर सुद्धा स्वच्छ शुभ्र चादर आणि उशा होत्या. फुलदाण्या सगळे छान होते. आता खिडक्या बंद होत्या. प्रतीकने आधी खिडक्या उघडल्या. पहिली उघडली आणि दुपार असूनही थंडगार हवेचा झोत आत आला. त्याला एकदम शहारल्यासारखे झाले. दुसरी उघडली. तिथून समोरचे दृश्य अतिशय सुंदर दिसत होते. बंगला चढणीवर म्हणजे छोट्या टेकडीवर असल्यामुळे पाठीमागे छोटी दरी निर्माण झाली होती. वाह, क्या बात है. प्रतीकच्या तोंडून उत्स्फूर्त शब्द आले. आपली 2 दिवसांची मेहनत वाया न गेली म्हणायची. तो तिसऱ्या खिडकीकडे वळला. मग त्याच्या लक्षात आले ती खिडकी नव्हती, ते तर दार होते. लांब सोडलेल्या पडद्यामुळे कळत नव्हतं. त्यांनी पडदा बाजूला केला आणि दाराची कडी काढली. पुढे बसण्यासाठी गॅलरी होती. काही सेकंद तो होता तसाच उभा राहिला. डोळे मोठे करून समोरचं दृश्य बघत राहिला. सखारामने सांगितलेलं निळं तळं त्याच्या डोळ्यासमोर होतं. शांत, गूढ, गंभीर पाणी. त्यावर कमळासारख्या आकाराची, तशीच दिसणारी निळ्या रंगाची फुले होती. तळ्यात विखुरलेली ती फुले सूर्याच्या किरणांमध्ये चमकत होती. गॅलरीच्या कठड्याला रेलून तो मंत्रमुग्ध होऊन पाहू लागला. दारावर जोराची थाप पडली तेव्हा त्याने पटकन वळून पाहिले. अहो साहेब, म्हटलं येता की नाही आता जेवायला? जेवण गरम करून थंड व्हायला आले, पण तुम्ही येण्याचं नाव घेत नाही. तेव्हा म्हटलं स्वतः जाऊन बघावं. चलत्या नवं? सखाराम दारात उभा राहत बोलला. सखाराम, थँक्स. तू आलास म्हणून तंद्रीत उठली आणि भुकेची परत जाणीव झाली. हो चल, बरोबरच जाऊया, नाहीतर परत विसरेन. प्रतीक हसत बोलला. फक्त दार लोटून घेत प्रतीक बाहेर आला. त्या मोठ्या हॉलमध्ये किचनच्या बाहेरच्या भिंतीजवळ अतिशय सुबक कोरीव काम असलेले लाकडी गोलाकार डायनिंग टेबल होते. खुर्च्याही एकदम शाही होत्या. प्रतीक खुश झाला. खुर्चीत जाऊन बसेपर्यंत सखाराम जेवणाचे ताट घेऊन आला. चिकनचा रस्सा, फिश फ्राय, तांदळाच्या भाकऱ्या, सोलकढी, सलाड आणि गरमागरम भात. सखारामने सगळं जेवण छोट्या छोट्या बाउलमध्ये आणून बाजूला ठेवले होते. एकदम ताटात वाढलेले नव्हते. प्रतीकला हे खूप आवडलं. त्याला जेवायची तशी सवय होती. घरी दाजीही हवं तेवढंच ताटात वाढायचा. सखाराम, मस्त. पहिलं म्हणजे तुझी जेवणाची वाढण्याची पद्धत आवडली आणि दुसरा हा मेनू. मज्जा येईल जेवायला बघ. साहेब, बोलण्यात वेळ घालवूच नका न. करा सुरुवात. मी आहे आत. तव्यावर भाकरी टाकले, आलो घेऊन. सखाराम बोलून आत गेला. प्रतीकने पहिला घास घेतला. त्याला घरची आठवण आली. सखाराम बोलायला जेवढा चुणचुणीत होता तेवढीच त्याच्या हाताला सुगरणीची चव होती. जास्त तिखट नाही की खारट नाही. सगळे पदार्थ रुचकर होते. सखारामने आणलेली दुसरी भाकरीही त्याने खाल्ली. थोडा भात आणि ग्लासभर सोलकढी. तृप्तीचे ढेकर देत पोटावर हात फिरवत तो उठला. साहेब, जेवण आवडलं ना? तुमच्या शहरातल्यासारखी चव नसेल. आमची गावची पद्धत आहे. काय कमी जास्त असेल तर सांगा, सखाराम म्हणाला. अरे सखास, थांब, मला पण बोलू दे. एक तर भूक लागली होती आणि समोर एवढं रुचकर जेवण. पूर्ण विसरलो बघ तुला पोचपावती द्यायची. खूपच उत्तम बनवले होते जेवण. तुझ्या हाताला चव आहे आणि 7 दिवस असं जेवण मिळालं ना तर आतापेक्षा डबल होऊन जाईन मी. मला व्यायाम करावा लागेल एक्स्ट्राचा, प्रतीक हसून बोलला.
तुम्हाला आवडलं ना, मग तर झालं. बरं सखाराम, इथे राहण्याचे आणि खाण्याचे सगळे पैसे मी ऑनलाईन भरले आहेत. हो हो, ते समज झालं. तेव्हाच आमच्याकडे येणाऱ्या पाहुण्याची माहिती येते आणि इथल्या बँकेत पैसे भरले जातात, सखाराम म्हणाला. तरी हे पैसे ठेव तुला, प्रतीकने 1,000 रुपये सखारामच्या हातावर ठेवत म्हटले. आऊसाहेब, मला पैसे मिळाले आहेत इथली सरबराई करायला आणि पगार तर महिन्याला होतोच. ते असू दे रे, हे माझ्याकडून ठेव तुला. ठेव म्हणजे ठेव, प्रतीक दम देऊन बोलला. धन्यवाद साहेब. सगळे जाताना 100-200 ठेवतात हातावर. तुम्ही तर एकदम 1,000 दिलेत, सखाराम गहीवरून बोलला. सखा, तुझं लग्न झालंय का? हो, मुलं आहेत 2. एक 5वीला आहे आणि एक 2रीला. मुलगेच आहेत. वा, खूप छान. जेव्हा घरी जाशील तेव्हा त्यांना खाऊ घेऊन जा. आता मी आराम करायला जातो. संध्याकाळी चहाला भेटू, प्रतीक म्हणाला. हो, जावा जावा, आराम करा. 5:30 चहाचा टाईम आहे. मी येतो उठवायला. आता मी बी आवरून आराम करणार थोडा, सखाराम म्हणाला. हो, चालेल. प्रतीक त्याच्या खोलीत आला. दाराला कडी लावली. त्याला परत निळं बघायचा मोह झाला, पण डोळ्यांवर झोपेची झापडं येऊ लागली आणि त्याने स्वतःला त्या आलिशान मऊशार पलंगावर झोकून दिले. अगदी 5च मिनिटात तो गाढ झोपला. बाहेर वाऱ्याचा जोर थोडा वाढला आणि त्यावर ते जुळजुळीत पडदे जोरात हलू लागले. घड्याळात दुपारचे 3:30 वाजले होते. प्रतीक गॅलरीत जाऊन ते निळं बघायला गेला नाही ते बरंच झाले. नाहीतर ह्या दुपारी आजूबाजूला कोणी नसताना एक सुंदर तरुणी चक्क त्या निळ्या तळ्यात पाय सोडून बसलेली बघितली असती तर मात्र प्रतीकची झोप उडाली असती. तर कोणतं तरी गाणे गुणगुणत होती ती मुलगी व नजर गॅलरीकडे होती. बरोबर 5:30 वाजता सखाराम प्रतीकला बोलवायला आला. प्रतीक गाढ झोपेत होता. त्याला उठवावे की नाही या विचारात सखाराम होता. पण वाऱ्याची एक थंड झुळूक आली आणि प्रतीकच्या नाकाला वारा जमला. तसं त्याची झोप चाळवली. कुशीवर वळताना त्याने डोळे उघडले. समोर सखारामला पाहून तो उठला. सखाराम, ये. कधी आलास? त्याने विचारले. साहेब, आत्ताच आलो बघा. तुम्ही एवढे गाढ झोपेत होता, म्हटलं उठवावे की नाही, म्हणून थांबलो. अरे, असं संकोचू नकोस. मला मित्रच मान आणि ही वेळ बरोबर आहे उठण्याची. जास्त वेळ झोपलो की रात्री लवकर झोप येणार नाही, प्रतीक उठत बोलला. तू जा, मी लगेच फ्रेश होऊन आलो. साहेब, पुढचे शब्द न बोलून सखाराम थांबला. बोल सखा, काही हवंय का? नाही साहेब, काही नको. मला विचारायचे आहे की झोप लागली ना नीट? काही बाई आवाज नाही आला ना? हे बोलताना सखारामची नजर स्थिर नव्हती. प्रतीकला ते समजले. सखाराम, जे काही असेल ते निसंकोच सांग. आणि असं का विचारतो आहेस? साहेब, तुम्ही शहरातली लोक, खूप आवाजाची सवय असते.
त्यामुळे इथं कसं सगळं शांत शांत आहे. तेव्हा विचारलं, अरे काळजी करू नकोस. आमचा बंगला जरी मुंबईत असला तरी त्याला खूप मोठे आवार आहे, खूप झाडे आहेत, शांतता असते आणि तीच शांतता इथे मिळाली. उलट त्याहून अधिक शांतता इथे मिळाली आहे. काहीच प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, या तुम्ही, मी चहा आणतो. सखाराम निघून गेल्यावर प्रतीक फ्रेश झाला. त्याने कपडे चेंज केले, पायात फ्लोटर्स घातल्या, गळ्यात कॅमेरा अडकवला. चहा पिऊन त्याला लगेच बाहेर पडायचे होते. इथला सूर्यास्त त्याला आपल्या कॅमेऱ्यात टिपायचा होता. निळ्या तळ्याजवळ जाऊन तिथली ती अद्भुत निळी फुले बघायची होती. प्रतीक डायनिंग टेबलजवळ आला. सखाराम चहाचा ट्रे घेऊन आला. त्यांनी चहा इंग्लिश पद्धतीने आणला होता. चहाची केटली, दुधाचा आणि साखरेचा पॉट सगळं वेगळं होतं. वा सखाराम, तू अगदी इंग्लिश पद्धतीत तयार झाला आहेसा. प्रतीक त्याला दाद देत म्हणाला. साहेब, हे सगळं माझ्या बाकडून शिकलो आहे आणि बघितलंही आहे. त्यावेळी थोडी इंग्लिश लोकं यायची तेव्हा त्यांना असंच लागायचं. मग सरकारी मोठमोठे ऑफिसर, त्यांच्या मेम साहेब, त्यांनासुद्धा असंच लागायचं ना. तीच सवय पडली बघा. आवडलं मला हेही. बरं, महत्त्वाचे, इथे रेंज येते जाते. घरी फोन लावायचा आहे तर रेंज कुठे मिळेल. प्रतीक त्याच्यासमोर मोबाईल दाखवत म्हणाला. साहेब, इथे टेलिफोन आहे ना. वरच्या मजल्यावर पुस्तकांची खोली आहे, त्या खोलीत आहे. तुम्ही तिथून करा की. सखा आल्यापासून किती सुखद धक्के देतोयस रे. मी आता बाहेर जातोय, फिरून येतो. अंधार पडायच्या आत काही फोटो काढेन आणि मग आईला घरी कॉल करतो. चहा पिऊन प्रतीक बाहेर पडला. आजूबाजूचा परिसर जेवढा नयनरम्य होता तेवढाच गूढही भासत होता. आधी बंगल्याच्या आवारातले त्याने काही फोटो काढले. बंगल्याचे विविध अँगलमधून फोटो घेऊन मग मोर्चा पाठीमागच्या बाजूने वळवला. त्या भागात सुचिपर्णी म्हणजेच देवदार झाडांची खूप दाटे होती. एकदम भरगच्च वन होते. समोर क्षितिजावर संपूर्ण केशरी लाली झाली होती. त्यात सूर्याचा लाल केशरी रंगाचा गोळा अवर्णीय दिसत होता. प्रतीकचा कॅमेरा पटापट ती दृश्य टिपत होता. सूर्य कधीही अस्ताला जाऊ शकत होता. तो पुढे चालत होता. थांबून त्याने पाठी वळून पाहिले. डाक बंगला बऱ्यापैकी पाठी राहिला होता. त्याला समोर दिसणाऱ्या निळ्या तळ्याकडे जाण्याची घाई झाली होती. गॅलरीतून दिसताना ते तळ किती जवळ आणि रस्ता एकदम साफ दिसत होता. आता ही जाण्याची वाट अवघड नव्हती, पण थोडी दूर होती. प्रतीक त्या तळ्याजवळ पोचला. त्या पाण्यात सूर्यास्ताचा केशरी रंग चमकत होता आणि फुलं कमळासारखी दिसत होती, पण पाकळ्या अगदीच नाजूक होत्या. निसर्ग किती विविध रूपाने आपल्यासमोर येत असतो. त्याच्या पोटात विश्वाची अगणित रहस्ये दडलेली आहेत. या अफाट विश्वापुढे मानव एका कागदाच्या कसपटासमान आहे. तरी मर्त्य मानव आभासी खोट्या भौतिक सुखाकडे धावताना निसर्गाची किती हानी करत असतो याची त्याला जाणीव नसते. प्रतीकला त्या तळ्याकाठी बसण्याचा मोह झाला. तिथे जरा मोठे जरासे लहान दगड पडले होते. त्यातले एका बऱ्यापैकी मोठ्या असलेल्या दगडावर तो बसला आणि कॅमेरा परत सरसावला तिथली दृश्य टिपण्यासाठी. मनासारखे त्याला फोटो काढायला मिळाला याचा त्याला पोट भरून आनंद झाला. तळ्यातल्या एका निळ्या फुलांची झूम लेन्सने क्लोजअप घ्यावा म्हणून त्याने कॅमेरा एका जवळच्या फुलावर केंद्रित केला. त्याचा कॅमेरा ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा असल्यामुळे
फुलाच्या वरच्या एकूण एक रेषा सुस्पष्ट दिसत होत्या आणि त्याला समजले तो नुसता निळा रंग नाहीये, तर त्या फुलांच्या कडा जांभळ्या होत्या. भान हरपून प्रतीक कॅमेऱ्याच्या लेन्समधून ती फुलं न्याहाळत होता आणि ती विलक्षण घटना घडली. प्रतीक मनाचा खंबीर होता म्हणूनच परिस्थितीचे भान ओळखू शकला. त्या फुलाला कॅमेऱ्यातून बघत असताना त्या फुलाच्या बाजूने पाण्याखालून झटक्यात एक हात वर आला. प्रतीक इतक्या जोरात दचकला की त्याच्या हातातून कॅमेरा पाण्यात पडता पडता वाचला. तो हात जसा वर आला तसाच पाण्यात परत गेला. पण प्रतीकच्या मनावर ताण आला. ते काय होतं? कोणाचा हात तो? तो नक्कीच बायकी हात होता, नाजूक गोरा. पण तरी ते काय होतं याचा उलगडा त्याला होत नव्हता. इथून जाणे बरे, नसते धाडस अनोळखी ठिकाणी करू नये असे त्याचे बाबा नेहमी सांगत. प्रतीक उठला व डाक बंगल्याची त्याने वाट धरली. त्यालाही समजले नव्हते. आजूबाजूला अंधार दाटून आला होता. क्रमश कथेची हक्क लेखिकेकडे सुरक्षित. काय आहे त्या निळ्या तळ्याचं रहस्य आणि काय आहे त्या हाताचं रहस्य? कथा ऐकायला विसरू नका. कोणीतरी कोणासाठी, लेखिका प्राची सोळे. मनपूर्वक धन्यवाद.